लक्ष्मण हाकेंच्या उपोषणाचा 6वा दिवस आहे आणि आता तर तहसीलदार चंद्रकांत शेळके आता फोनवरून आपल्या सोबत आहेत। शेळकेजी, तुम्ही कशा पद्धतीने दखल घेतली आहे? प्रशासनाने या आंदोलनाची कुठला संवाद साधला जातोय का आंदोलकांसोबत? हो, निश्चितच जिल्हा प्रशासनाकडून आणि आमच्याकडून आंदोलकांशी आणि उपोषणकर्त्यांशी संवाद साधला जात आहे। तब्येतीची काळजी घेतली जात आहे आणि आता आम्ही जसं बघत आहोत तसं रास्ता रोको होऊ नये आणि त्यांची समज काढावी यासाठी पोलीस प्रशासन आहे, पुरेसा पोलीस बंदोबस्त आहे। मी आणि डीवायएसपी स्वतः तिथं पोहोचत आहोत। ओके, तुम्ही घटनास्थळी पोहोचणार आहात, पण तुम्ही या आंदोलनाबाबत लक्ष्मण हाके यांच्याशी काही बोलले आहेत का किंवा त्यांनी मध्यस्थी करावी यासाठी काही प्रयत्न केले आहेत का? हो, अगदी रोजच आम्ही त्यांच्याशी बोलत आहोत। कालही आम्ही विनंती केली होती की आपण शासनाशी, शिष्टमंडळ जे आलं होतं शासनाचं, माननीय सावे साहेब होते, संदीपान भुमरे साहेब होते, भागवतजी कराड होते, त्यावेळी आम्ही शासनातर्फे आणि प्रशासनातर्फे विनंती केली की आपण आपलं डेलिगेशन शिष्टमंडळ शासनाशी चर्चेसाठी जावं। ठीक आहे, धन्यवाद चंद्रकांत शेळकेजी आपल्या प्रतिक्रियेबद्दल, माहितीबद्दल। तर तहसीलदार चंद्रकांत शेळके आता आपल्यासोबत आहेत, ते थोड्याच वेळात घटनास्थळी पोहोचतील। राज्यभर अशा रस्ता रोको करा जेणेकरून आपल्या बांधवाचा जीव वाचला पाहिजे। मागील 6 दिवसापासून आम्ही अत्यंत शांततेने त्या ठिकाणी आंदोलन करत आहोत, परंतु शासन कोणत्याही प्रकारे आमच्याकडे लक्ष देत नाही। त्यामुळे लोकांच्या भावना अत्यंत तीव्र झालेल्या आहेत। आज 6 दिवस झालेले आहेत वडीगोद्री येथे। सर 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 ऐका ना, आपल्या इम्प्रेशन बरं होतं सर आमचे एकच म्हणणे सर की 6 दिवस झाले अतिशय म्हणजे समाजाचे प्रलंबित प्रश्न घेऊन लक्ष्मण हाके सर आणि हे बसलेले आहेत। आमची अपेक्षा होती 6 दिवस झाले शासनाचं बर का सर, शासनाचं शिष्टमंडळ या ठिकाणी येऊन आमच्या भावना त्यांनी समजून घेतल्या पाहिजे होत्या। विषय असा आहे, दुसरीकडे ज्यावेळेस आंदोलन सुरू होत आहे आणि दुसऱ्या दिवशी शासनाचे 5-10 मंत्र्याची समिती तिथे जाते, आंदोलकाची भूमिका समजावून घेते, त्याच पद्धतीने समान न्यायाच्या भूमिकेतून महाराष्ट्र शासनाने आता वागलं पाहिजे अशी या आंदोलकाची इच्छा आहे। बरोबर, म्हणून आता शासनाने आता तुमचं लाईव्ह चालू आहे। माझी विनंती आहे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय शिंदे साहेब, दुसरे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी अजितदादा यांना की तुम्ही ओबीसीच्या ह्याचा अंत पाहू नका। प्रचंड चीड आणि खतखत आहे की आमचं जे ताट वाढलेलं आहे आरक्षणाचं, जे आम्हाला संविधानाने दिलेलं आहे, ते ताट जर कोणी हिसकावून देत असेल तर राज्यातला करोडो ओबीसी, मी गेवराईचा नाव काय? प्राध्यापक पीटी चव्हाण। प्राध्यापक पीटी चव्हाण, माझी विनंती आहे आपल्याला सगळ्या गोष्टी वरिष्ठांना कळवेल, फक्त रस्ता मोकळा करून माझी विनंती साहेब, काय झालंय कायदेशीर मार्गाने मी माझ्या तुमच्या भावना जे त्या मागण्या असतील ते वरिष्ठांपर्यंत पोहोचवेल। तुम्ही फक्त सामान्य लोकांना रस्त्यावर यायची सर, नाही, मी साहेब पहिल्या दिवसापासून मागील 6 दिवसापासून 2 मिनिटं बाईट नंतर तुम्ही तिकडे जावं, थांब 2 मिनिटं सर सर बोला बोला ना, काय असं एवढं बाहेर लोक सामान्य लोकांना वेटीस धरून काय फायदा आहे का? नाही, मग मान्य करतो आम्ही, माझ्या परंतु विनंती आता तुम्ही सर्व तुम्ही सहकार्य पाहिजे ना। अशी पद्धत नाही दादा, आमच्या भावना पोहोचा। सहकार्य करतोय मी। नाही मी 6 दिवसात साहेब 6 दिवस झाले, आमच्या भावनेची कदर करा साहेब। त्याच्या बाजूला प्लीज। आम्ही तुम्ही शासनाला आमच्या मागण्या, आमच्या भावना आमचे एक तर ओबीसी मध्ये नेते नाहीयेत, 2-5 लोक जे आमचे पंकजताई, धनुभाऊ जानकर साहेब, भुजबळ साहेब, हे लोक जर मरायची हे लोक वाट बघत असतील तर मग आमची ही
गोष्ट शांत करणार आहे और यो गांधी एकच नाही ना साहेब. समाजाचा न्याय हक्कासाठी लढणारे जे लोक आहेत त्यांना समाजाने संरक्षण दिलं पाहिजे, शासनाने पण संरक्षण दिलं पाहिजे. आम्ही आधी काही मागत नाही सरकारकडनं, आम्ही काही मागत, आमचा हक्कात आम्ही मागतो साहेब. वरिष्ठ पातळीवर ते बोलणं चालू आहे. एकच पर्व ओबीसी सर्व ओबीसी विजय असो विजय असो ओबीसी ओबीसी सर्व एकच पर्व ओबीसी सर्व ओबीसी एकजुटीचा विजय असो ओबीसी सर्व एक है एक है हमारी मांगे पूरी करो हमारी मांगे पूरी करो किसन आव्हाड किसन कुठले साहेब? पाथर्डी. पाथर्डी. बरोबर आहे. इथला आम्ही इन्चार्ज आहोत. आम्हाला माहिती आहे काय झालेलं, इथं काय चालू आहे. तुम्ही इथं विनाकारण रस्ता रोखून सामान्य लोकांना वेठीस धरण्याचं कारण काय आपलं?